हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. छोले मी रात्रभर भिजवत ठेवलेले होते, ते आता छान भिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता ते मी एका कुकरच्या डब्यामध्ये घालून घेत आहे. त्यामध्ये आता पाणी टाकून थोडंसं मीठ आणि हळद टाकून छोले मी कुकरला छान शिजवून घेणार आहे. आता आपण पुरीसाठी पीठ बनवून घेऊया. त्यासाठी मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 चमचे रवा टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला थोडं पाणी टाकत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला एकदम पातळ करायचं नाही, जरा घट्टच ठेवायचं आहे. आपल्याला त्या पुऱ्या बनवायच्या आहेत. हे पहा, ते माझं पीठ मळून तयार होतच आलेलं आहे. आता तयार झालं आहे. त्यावरती आता मी थोडंसं तेल टाकून परत एकदा मळून घेत आहे. हे आता आपण 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून देऊया. आता आपण छोलेसाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी आता एक कढई गॅसवर गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, 2 छोटी तमालपत्र टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. तो कांदा आता आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. ही छोले मसाला रेसिपी मी खूपच सोप्या पद्धतीने दाखवत आहे, तरी नक्की करून बघा. खूप छान टेस्टी तयार होते. या छोले मसाल्यासोबत तुम्ही चपाती, पुरी, भात कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. ही रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. तर यामध्ये बारीक चिरलेले 2 टोमॅटो टाकून घेत आहे. ते चांगलं टोमॅटो आणि कांदा हे आपल्याला चांगलं एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूया. 1 मोठा चमचा धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर टाकलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये मी किचन किंग मसालाही वापरलेला आहे. तो 1 मोठा चमचा टाकलेला आहे. हे सर्व मसाले आपल्याला आता कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आता शिजलेले छोले मी टाकून घेतलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. छोले आपले छान मऊ शिजलेले आहेत, पण तुटलेले नाहीत, अख्खे तसेच आहेत. तुम्ही पाहू शकता. आपल्याला ग्रेव्ही कशी हवी आहे आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये पाणी कमी जास्त करू शकतो. छोले शिजवतानाही आपण मीठ टाकलं होतं. आताही आपण थोडंसं मीठ टाक. हे पाहिजे आपला छोले मसाला आता तयार होतच आलेला आहे. त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. इथे आपला छोले मसाला तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे आणि किती कमी वेळेत तयार झाला, अगदी झटपट. त्यामध्ये वरून मी आता 2 मिरच्या मधून कट देऊन टाकून घेतलेल्या आहेत. ते आपला छोले मसाला तयार झाला आहे. आता आपण पुरी बनवून घेऊया. त्यासाठी आता हे मी पुरीचं पीठ घेतलेलं आहे. ते परत एकदा चांगलं मळून घेत आहे. छान भिजलेलं आहे आपलं पीठ. त्याचे मी आता छोटे छोटे गोळे तोडून घेत आहे. पुरी आपल्याला छोटी मोठी कशी हवी त्या आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो. व एकच मोठी चपाती लाटून डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने असे गोल एकसारखे कट करून घेऊ शकतो. सध्या मी अशी छोटी गोळी घेऊन डायरेक्टच पुरी बनवत आहे, कारण आता इथे माझ्या मुलांना खूप भूक लागलेली आहे, तर त्यांना आता मला जेवायला द्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण आता पुऱ्या तयार करून घेऊया. आता पुऱ्या तळून घेऊया. हे पाहिजे आपल्या आता पुऱ्या तळायला आहेत. छान दिसत आहे, पाहू शकता. आपली पुरी पण किती टम्म फुगलेली आहे.
माझ्या आता सर्व पुऱ्या तयार करून झाल्या आहेत. हे राखी पौर्णिमा स्पेशल आपली मिनी व्हेज थाळी तयार झालेली आहे. छोले मसाला, पुरी, लोणचं, पापड, काकडी, वरण भात, याचबरोबर आपण नारळाचे लाडूही बनवले आहेत, तेही घेणार आहोत. त्याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे. पाहिली नसेल तर नक्की पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.